नमस्कार मंडळी. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण हनुमान चालीसा संकल्प कसा घ्यावा ते पाहिलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काही प्रश्नांची उत्तरे. तर खूप जणांना असा प्रश्न होता की हे तांब्यातील पाणी आहे, जी आपली इच्छा असणार आहे त्याच्यासाठी त्याचा वापर कसा करावा. तर हे 11 दिवस पूर्ण झाल्यावरच तुम्हाला पाण्याचा वापर करायचा आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला हे पाणी ठेवायचं आहे आणि हेच पाणी तुम्हाला 11 दिवसापर्यंत ठेवायचं आहे. रोज पाणी बदलायचं नाही आहे. तर 11 दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे पाणी घ्यायचं आहे. स्वतः आचमन करायचं आहे. सर्वप्रथम आचमन करायचं म्हणजे थोडंसं प्यायचं आहे. त्यानंतर घरातल्या सदस्यांना हे पाणी प्यायला द्यायचं आहे आणि राहिलेलं पाणी तुम्हाला संपूर्ण घरामध्ये शिंपडून घ्यायचं आहे. थोडं थोडं सगळीकडे कोपऱ्यामध्ये शिंपडायचं आहे. त्यानंतर उरलेलं पाणी घरातील झाडांना टाकायचं आहे. तर अशा प्रकारे हा पाण्याचा वापर आपण आपल्या गोष्टीसाठी करायचा आहे. आचमन केलं म्हणजेच ते पाणी तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. घरात सगळीकडे शिंपडायचं आहे, जेणेकरून तुमची निगेटिव्हिटी जाईल आणि तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होतील. तर असं काही स्पेसिफिक नाही आहे की मला करिअर आहे तर मी कुठे पाणी टाकावं, कुठे शिंपडावं वगैरे. तर ते फक्त तुम्हाला स्वतः आचमन करायचं आहे आणि घरात सगळीकडे शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी फक्त झाडांना टाकायचं आहे. ह्याच्यामध्ये अजून वेगळं काही नाही आहे. आणि पाणी रोज बदलायचं नाही. पहिल्या दिवशीचंच पाणी 11 दिवसापर्यंत ठेवायचं आहे.